पक्ष आहेत, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, भाजप असेल, त्यांनी वस्तीमधला एकही उमेदवार दिलेला नाही. त्याच्यामुळे आम्ही मागच्या वेळेस आम्ही प्रमुख वस्तीतल्या समाजसेवकांनी व वस्तीतल्या काही प्रमुख लोकांनी मिटिंग ठेवली होती की आता बाहेरच्या उमेदवारांचं बाद झालं, कारण ते फक्त 5 वर्षांनी एकदा येतात. परंतु आम्ही या वस्तीमध्ये वाढलो, या वस्तीच्या समस्या आमच्यासारख्या कुणाला माहिती नाही. त्याच्यामुळं आम्ही स्वतः असा निर्णय घेतला की अक्षय असेल किंवा मी असेल की आता आपल्या वस्तीतला उमेदवार पाहिजे आणि आपल्या वस्तीतल्या ज्या समस्या आहेत हे काय बाहेरचे सोडवायला येणार आहे. या गोरगरिबांचे, या नागरिकांचे प्रश्न त्यांच्या बंगल्याच्या दारातच अडकले जातात, ते सुटले जात नाही. काही नगरसेवक तर असे आम्ही बघितलेले आहेत की ते आमच्या वस्तीत येताना नाकाला पदर लावून येतात. काही नगरसेवक असा की तो ताडीवाला आहे आणि ते म्हणतात की आम्ही व्यसनमुक्त करू. अहो, जे ताडी विकतात ते कसे व्यसनमुक्त करू शकतात? ज्यांना आमच्या वस्तीचा वास येतो अशी नगरसेविका पाहिजे का ज्या वस्तीतला राहणारा, ज्यांनी चंबराचे, गटराचे, शौचालयाचे प्रश्न सोडवलेला आहे. आम्हाला चांगले प्रश्न माहिती आहे स्थानिक इथले. आज लाईटीचा प्रश्न आहे, आज गुन्हेगारीचा प्रश्न आहे, आज ड्रेनेजचा प्रश्न आहे. या नगरसेवकांनी फक्त आत्तापर्यंत टक्केवारी खाल्लेली आहे. या वस्तीच्या जोरावर त्यांनी बंगले बांधलेले आहेत. त्याच्यामुळं आम्ही ठरवलं आहे आता टक्केवारी नाही, चांगलं काम करायला निवडून द्या. त्याच्यामुळं आम्हाला खूप चांगला असा वस्तीत प्रतिसाद आहे आणि वस्ती आमच्या पाठीमागं आहे. आणि मला 100% खात्री आहे की आम्हाला ही वस्ती भरघोस मताने येत्या 15 तारखेला मतदान करणार आहे. आणि आम्ही 4च मुद्दे घेऊन या वस्तीसाठी निवडणूक लढवत आहोत. आमच्या गोरगरिबाच्या पोरांना चांगल्या इंग्लिश मिडियम शाळेमध्ये शिक्षण मिळालं पाहिजे, ई लर्निंग शाळा झाली पाहिजे, ही गुलटेकडी गुन्हेगारी मुक्त झाली पाहिजे, प्रत्येक महिलेच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि या वस्तीमध्ये चांगला दवाखाना पाहिजे, चांगल्या प्रतीचा दवाखाना पाहिजे. आज आमच्या गोरगरीब कष्टकरी आज प्रायव्हेट दवाखान्यामध्ये लाख रुपये घालू शकत नाही. त्याच्यामुळं आमची जे टॅगलाईन आहे, दवाखाना आहे, जो दवाखाना आहे गेल्या अनेक वर्षांपासून तिथं सुविधा मिळत नाही, तिथं औषधांचा अभाव आहे. फक्त नगरसेवकांची नावं लावली जातात. आज त्या दवाखाना जर तुम्ही बघत असाल त्याचा बोर्ड 2 वर्ष नव्हता, परंतु मी पाठपुरावा करून तो बोर्ड बसवलेला आहे. आणि बजेट कसं आणायचं, आम्ही सुशिक्षित आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आम्ही वारसदार आहोत. आम्हाला कुणाला सांगायची गरज नाही. या वस्तीसाठी कसं बजेट आणायचं ते आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. जर आम्ही काही कार्यकर्ते नसताना, नगरसेवक नसताना 5-5 कोटीचा निधी मी गंगाधामसाठी आणलेला आहे. त्याच्यामुळे ही शाळा ई लर्निंग करणार, दवाखाना हा डायग्नोसिस सेंटर करणार, म्हणजे प्रत्येक गोरगरीब आमच्या महिलांना 50 रुपयामध्ये, 500 रुपयामध्ये ते सिटी स्कॅन व सर्व आजाराचं मोफत इलाज होणार. आणि माझ्या वस्तीमधल्या माझ्या गोरगरीब पोरांना चांगलं उच्च प्रतीचं, जर हे गुन्हेगारी, जर या वस्तीचा दर्जा वाढवायचा असेल तर चांगलं शिक्षण महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे ई लर्निंग शाळा, ही संत नामदेव शाळा आम्ही करणार. आणि हा प्रभाग गुन्हेगारी मुक्त, कचरा मुक्त आणि प्रत्येक शौचालय या वस्तीमध्ये, आणि या विधवा महिलांना रोजगार कसा भेटेल अशा प्रकारे आम्ही जाहीरनामा घेऊन अक्षय असेल, मी असेल, या वस्तीमध्ये प्रचार करत आहोत. आणि या वस्तीने खूप शोषलेलं आहे, अन्याय शोषलेला आहे. 10 वर्ष झालं एकही नगरसेवक आमच्या वस्तीमध्ये कधी फिरकला नाही. त्याच्यामुळं आम्हाला वस्तीचा खूप पाठिंबा आहे. आणि आता 16 तारखेला रिझल्ट दिसेलच की या वस्तीने आम्हाला मताच्या रूपामध्ये कसा आशीर्वाद दिला आहे हे सर्व जनतेसमोर स्पष्ट होईल. माझे मुद्दे पहिल्यापासून तेच आहेत जे मी लहानपणापासून बघत आलो आहे. आज वयाच्या 29व्या वर्षात मी प्रवेश केला आहे, पण 29 वर्षामध्ये ते बदल काही झालेले नाही. आज आमचा जे काही पॅम्पलेटचा तुम्ही स्वरूप बघताय, आमची वस्ती आमचा उमेदवार, एक टॅगलाईन घेऊन आज आम्ही काम करतोय वस्तीमध्ये. आणि असाच एक पक्षाचा तिकडं तुम्हाला बॅनर बघायला मिळेल. एकही उमेदवार तिथं वस्तीतला नाही आहे. 4च्या 4 उमेदवार हे बाहेरचे आहेत, आयात उमेदवार आहेत. म्हणजे या 17,000 लोकांचं दुःख, या 17,000 लोकांच्या अडचणी आणि त्यांचा काही लांब लांबपर्यंत संबंध नाही आहे. पैशाच्या जोरावर तिकडं मिळवायची, तिकडं मिळवून पक्षाच्याकडनं निधी घ्यायचा आणि तो निधी घेऊन इथं लोकांना वाटायचा, एवढंच फक्त त्या निवडणुकीचं स्वरूप राहिलेलं आहे. आज आम्ही लोकांसाठी म्हणून काम करतो आहे. आज लोकांमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी बघतोय, त्या सोडवण्याचा प्रयत्न करतोय. या सगळ्या आयात उमेदवारांमध्ये आमचं एकच मत आहे, जे आम्ही सुरुवातीपासून घेऊन चाललो आहे, की आमची वस्ती आमचा उमेदवार. आणि प्रत्येक लोकांकडनं, प्रत्येक वस्तीतल्या नागरिकांकडनं चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो. आणि येत्या 15 तारखेला ते निवडणुकीत मतदाना स्वरूपात ते सगळ्या लोकांच्या समोर येणार आहे.
दवाखान्यांचा विषय असेल, शाळांचा विषय असेल, या सगळ्या विषयांमध्ये फक्त कागदोपत्री काम झालेलं आहे. म्हणजे तुम्ही जर एक पत्रकार म्हणून जर तुम्ही वैयक्तिक जरी माहिती घेतली ती तर मी तुम्हाला पुरवेलच, पण एक एक झाड 5-5 लाख रुपयाचं लावायचं एवढं भारीतलं भारी म्हणजे जागतिक लेवलचं काम इथे केलेलं आहे नगरसेवकांनी मागच्या. हे 30 चेंबर लाईन 20 वर्षापूर्वीची अजून तिथे तुम्हाला बघायला मिळते वस्तीमध्ये. ते अजून गेलेले नाही आहेत कारण त्यांची टक्केवारी त्यांच्या ऑफिसला जमा होती आणि ठेकेदाराचं बिल त्याच्या अकाउंटला जमा होतं. लोकांचे प्रॉब्लेम तसेच 20 वर्षापूर्वीच्या ड्रेनेज लाईन अजून तशाच आहेत. मागच्या 15 वर्षामध्ये ड्रेनेज लाईन असतील, पाईपलाईन असेल, बाग असतील, किती विषयाची बिलं गेली, किती विषयाची कामं झाली आणि वस्तीमध्ये परिस्थिती काय याचा पाठपुरावा येत्या काळात पण तो होणारच आहे. तुम्ही राहता कुठे मिनताई ठाकरे वसाहतमध्ये? आतमध्ये कुठे राहता? 14 नंबर गल्ली. 14 नंबर गल्ली. लखन वाघमारांच्या शेजारी राहतो. आम्हाला सगळं माहिती आहे. तो लहानपणापासून सगळ्यांसाठी काही नाही तर काय करतच असतो. तर कुणाला असं सोडत नाही आणि आमचा मत ह्यालाच जाणार आहे. आम्ही ह्यालाच वोट देणार आहे आणि नाही का ह्यालाच जिंकून आणणार आहे. त्याच्यासाठी का तर आमच्या गल्लीच्या खूप घाण आहे. आमचे चेंबर जमल्यात. आमच्या गल्लीत लाईटी नाही आहे. भांडणं झाले तर चोरा बिरा आमच्या गल्लीत येतात. वेडे पण येतात, आता पाहतात. आम्हाला सुविधा नाही येत असतो. त्यासाठी आम्ही लखन वाघमारांनाच वोट देणार आहे आणि त्यालाच जिंकून आणणार. एवढंच माझं. या जाहीरनाम्यात वचननाम्यामध्ये आम्ही 9 गोष्टी दिलेल्या आहेत. 9 गोष्टींमध्ये आज कोणताही वारसा नसताना आम्ही 2 उमेदवार 9 गोष्टींवर काम करणारे येत्या भविष्यामध्ये. आज 15 वर्ष सत्ता भोगून 15 वर्ष सत्तेत राहून सभागृह नेते असतील, 4 नगरसेवक असतील, 100 नगरसेवक प्लस यांच्या शहरात असून पण यांच्याकडनं काही कामं होत नाही आहे. येत्या काळात आम्ही ही सगळी कामं करणार आहे, करून घेणार आहे, एवढंच सांगतो. सगळ्या गोष्टी तुम्हाला पक्षाकडून तुम्हाला जर आकडे तुम्ही बघितलेत तर 85 लोकांनी फॉर्म भरला होता प्रभाग क्रमांक 21 मध्ये. 85 लोकांमधले 54 लोकांनी फॉर्म माघारी घेतलाय. माघार घेण्यासाठी दबाव कोणत्या पक्षाकडून किंवा दबाव असा कोणी करू शकत नाही कारण आपण कधी कुठल्या गोष्टीसाठी कोणाकडे गेलो नव्हतो इथून मागेही आणि इथून पुढेही नाही. जे काय ते सगळं स्वकर्तृत्वावर आम्ही मिळवलेलं आहे. त्याच्यामुळे दबाव कोणी केला नाही. विनंत्यालाही लोकांनी केल्या, चांगल्या लोकांनी विनंत्या केल्या की तुम्ही उभे राहू नका म्हणून. पण आमचं जे मत आहे ते कायमस्वरूपी आम्ही ठरवलेलं आहे आणि ते कायमस्वरूपी ते तसंच राहणार आहे. आमची वस्ती आमचा उमेदवार आणि आमची वस्ती आमची जबाबदारी हे शेवटपर्यंत राहणार आहे. तो ते अपक्ष उमेदवार लखन वाघमारे आणि अक्षय भोसले हे याच भागात लहानाचे मोठे झालेले आहेत. तिथले जे स्थानिक प्रश्न आहेत ते अत्यंत जवळून यांनी पाहिलेले आहेत आणि त्यामुळे या सर्व प्रश्नांची त्यांना जाणीव असल्यामुळे इथले प्रश्न आम्हीच सोडू शकतो असा विश्वास नागरिकांना त्यांनी दिलेला आहे. अनेक नागरिक त्यांच्यासोबत आहेत. आमची वस्ती आमची जबाबदारी ही जी बैठक आहे ही घेतल्यापासून आजपर्यंत त्याच विषयावर ते ठाम आहेत आणि त्यांनी एकत्र मिळून ते प्रभागामध्ये प्रचार करणार असल्याचं त्यांनी घोषित करून हे जे पॅम्पलेट त्यांनी छापलेलं आहे त्यांनी त्याच्यामध्ये त्यांचा जाहीरनामा पाणी ड्रेनेज व पावसाळी नियोजन, शिक्षणाबद्दलचं त्यांचं नियोजन, झोपडपट्टी पुनर्विकास, पारदर्शक प्रशासनाच्या बाबतीमध्ये त्यांच्या अनेक त्यांनी आश्वासनं दिलेली आहेत. स्वच्छता, पर्यावरण, वीज, पथदिवे, सुरक्षा, आरोग्य या सर्व बाबतीमध्ये त्यांनी नागरिकांना आश्वासन करण्यासाठी एक पॅम्पलेट छापलेलं आहे. अत्यंत प्रभावी त्यांनी एक पॅम्पलेट छापलेलं आहे आणि अक्षय संजय भोसले यांचं जे चिन्ह आहे ते फळं आहे ते त्यांना निवडणूक आयोगाने दिलेलं आहे आणि लखन वासुदेव वाघमारे यांना जे चिन्ह मिळालेलं आहे ते कपबशी आहे. हे 2 चिन्ह घेऊन ते जनतेमध्ये उतरत आहेत. प्रभाग क्रमांक 21चा एकदम गल्लोगल्लीचा भाग ते पिंजून काढत आहेत. चांगला प्रतिसाद त्यांना मिळतो असं त्यांचं म्हणणं आहे. सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही दोघंही सक्षम आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. ऑफर काय होती का तर हो, अनेक लोकांच्या ऑफर होत्या, विनंत्या होत्या, त्या सगळं धुडकावून आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहोत असं त्यांनी सांगितलं. धन्यवाद.